वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार सर्व श्रोते हो. आज आपण गणपती अथर्व शीर्षावरती त्याचा आपण अर्थ बघायचा आहे. गणपतीची उपासना आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि सर्व भारतीय लोकांच्यामध्ये ही केली जाते आणि ह्या कोणत्याही शुभकार्याचा हा शुभारंभ किंवा कोणत्याही कार्याचा शुभारंभ ह्या गणपतीच्या पूजनानं केला जातो. आणि आजसुद्धा प्रत्येक घराघरामध्ये आपण गणपती अथर्वशीर्षसुद्धा म्हटलं जातं. पण बहुतेक करून असं होतं की गणपती अथर्वशीर्ष आपण म्हणत जातो पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर आपण थोडासा आज अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला वेळेच्या अभावी खूप काही अर्थ आपल्याला समजून घेता येणार नाही आहे, पण प्रत्येक मंत्राचा भावार्थ जो आहे तो मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर हे अथर्वशीर्ष हे आपल्या अथर्व वेदाच्या अंतर्गत हे अथर्वशीर्ष आहे. तर त्याची अधिष्ठात्री देवता जी आहे ती गणपती आहे आणि याला उपनिषद असंही म्हटलं जातं. उपनिषदकाली म्हणजे फार पूर्वीच्या वेदकालीन काली अनेक ऋषींनी तपस्या करून ज्या वेळेला आत्मदर्शन घेण्यासाठी म्हणून ज्या वेळेला त्यांनी तप केलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांना ध्यानामध्ये काही मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर आल्या आणि त्या मूर्ती त्यापैकी एकाला त्यांनी गणपती असं नाव दिलेलं आहे. त्यांचं त्यावेळेला देहभान हरपलेलं होतं आणि दिव्य अलौकिक अशा सौंदर्याचा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्या डोळ्यासमोर जे रूप आलं ते काहींच्या गणपतीचं आलं, काहींच्या देवीचं आलं, काहींच्या शंकराचं आलं आणि त्या देवतांचं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि वेद किंवा हे उपनिषद ही अपौरुषेय आहेत असं म्हटलं जातं. तर ह्या ध्यानकाळामध्ये त्यांना अनुभव आल्यामुळं त्याचे जे काही शब्द आहेत तर ते त्याच्यामध्ये ओज आहे, त्याच्यामध्ये प्रसाद आहे, त्याच्यामध्ये रसाळपणा आहे. त्यामुळे त्याचं आपण श्रवण आणि पठण जर केलं तर त्याचा परिणाम आपल्यावरती होऊन त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. तर आपण गणपती अथर्वशीर्षाला आपण प्रारंभ करण्यापूर्वी हे अथ श्री गणपती अथर्वशीर्ष असं याला म्हटलेलं आहे. अथ म्हणजे काय? अथ हे पद आपल्याला मंगलाचरण सांगतं. नंतर श्री गणपती असं म्हटलेलं आहे. श्री म्हणजे काय आहे? शक्तिवाचक आहे. आणि गणपती हा म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. परब्रह्म परमात्मा हा शक्तीशिवाय हे विश्व उत्पन्न करू शकत नाही. त्यामुळं श्री ही त्याची शक्ती आहे. तर या गणपती ह्या परमात्मा स्वरूपाचं ह्या अथर्ववेदातल्या शीर्ष नामक स्तोत्रामध्ये अथर्वण ऋषींनी हे स्तोत्र रचलेलं आहे. तर शीर्ष म्हणजे काय? शीर्ष म्हणजे मस्तक आणि अथ त्याच्यामध्ये हा मस्तक हे म्हणजे काय? आपल्या बुद्धिमंताचं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ अवयव असं त्याला म्हटलं जातं. आणि थर्व म्हणजे काय? थर्व म्हणजे गती किंवा विकार असं म्हटलं जातं. अथर्व म्हणजे ज्याला गती नाही, म्हणजे जो स्थिर आहे, परमात्माची प्राप्ती करून घेण्यासाठी ज्याची मती स्थिर झालेली आहे तो अथर्व. हे असं हे अथर्व शीर्ष आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला केवळ हे 10 मंत्रांचं स्तोत्र आहे, पण त्याच्यामध्ये उपमंत्र जर बघितले तर त्याच्यामध्ये 88 उपमंत्र आहेत. तर त्याच्यामध्ये 4 विभाग पडतात. पहिला आहे ते शांती मंत्र आहे. दुसरं आहे ते निर्गुण निराकार गणपती तत्वाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की जो विश्वामध्ये विश्वरूपानं जो सगळीकडं परमात्मे व्यापून आहे त्याला त्यांनी गणपती हे नाव दिलेलं आहे. तिसऱ्या मंत्रामध्ये उपासना करणाऱ्या भक्तांचं रक्षण कर अशी प्रार्थना गणपतीला केलेली आहे. नंतर सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर फलश्रुती सांगितलेली आहे. आज आपण फलश्रुती बघणार नाही आहे, फक्त आपण गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिल्यांदा आहे ते शांती मंत्र आहे.
शांतिमंत्र म्हणजे काय आहे की यज्ञामध्ये देवतांना आवाहन करताना केलेल्या प्रार्थना म्हणजे हे शांतिमंत्र आहेत. त्यामध्ये कोणत्याही ऐहिक गोष्टीची मागणी केलेली नसती, तर आपल्या आंतरिक उन्नतीला, आंतरिक म्हणजे काय, अंतःकरण हे आपलं ईश्वराशी जोडलं जाण्यासाठी म्हणून जे काही प्रार्थना आहेत त्याच्यासाठी म्हणून हे शांतिमंत्र म्हटलं जातं. त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तींच्या परस्पर सुसंवादातून आणि विकासातून एक उन्नत व्यक्तिमत्व उत्पन्न व्हावं आणि त्याच्यासाठी म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून आपलं अंतःकरण हे सामर्थ्यवान व्हावं आणि म्हणून ह्या शांतिमंत्राची योजना इथं केलेली आहे. त्याच्यामध्ये हे स्तोत्र म्हणताना स्वतःतली सत्वशक्ती आणि ह्या विश्वातली परमात्मशक्ती ह्या दोन्हींचं सहाय्य आपल्याला लाभावं आणि आपलं कार्य किंवा ग्रंथ किंवा आपली जी काही उपासना असेल ती आपली सुफल व्हावी म्हणून ह्या देवतांना प्रार्थना केलेली आहे. तर पहिली आहे ती ओम भद्रम कर्णेभिः. ओम भद्रम कर्णेभिः. ओम म्हणजे काय आहे? ओम हे तत्त्व असं आहे की ते सगुणाचं पण दर्शन करतं आणि निर्गुणाचं पण दर्शन करतं. ओम म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यापुढं विशिष्ट अशी मूर्ती कुणाचीही येत नाही, विष्णूचीही नाही किंवा शंकराची नाही. ते निर्गुण निराकाराचं ते आपल्याला दर्शन करतं. नंतर भद्रम. भद्रम म्हणजे काय? भद्रम म्हणजे चांगलं ऐकावं. कशानी? कानानी. आपल्याला कानानी चांगलं ऐकायला मिळावं अशी भगवंताला म्हणजे गणपतीला प्रार्थना केलेली आहे. आजकाल असं असतं, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कर्णामध्ये म्हणजे आपल्या कानाला काय ऐकू येईल ह्याचा काही भरोसा नसतो आणि त्यामुळं इथं उपनिषदकारांनी असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण अंथरुणातून उठतो त्यावेळेला अंथरुणातून उठण्यापूर्वीच आपण आपलं स्वतः हरी ओम, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, जे काही आपलं आराध्य दैवत असेल ते आराध्य दैवताचं आपण नाम आपलं आपणच घ्यावं असं म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये शृणुयाम देवाः. शृणुयाम म्हणजे श्रवण करणं. ते श्रवण करणं त्यासाठी आमचे कान हे सुस्थितीमध्ये राहोत, आपलं म्हणजे चांगलं ऐकण्यासाठी पण सुस्थितीमध्ये राहोत आणि आपलं ऐकण्यासाठी पण सुस्थितीमध्ये राहोत अशी ही गणपतीला प्रार्थना केलेली आहे. दुसरं आहे ओम भद्रम पश्येमाक्ष. आता पश्येमाक्ष म्हणजे काय? पश्य म्हणजे पाहणे, डोळ्यांनी पाहणे. तर डोळ्यांनी पाहणे, आपली ही डोळे जे आहेत ते स्थूल इंद्रिय आहे. नुसते जे अंध लोक असतात त्यांना डोळे असतात पण त्यांना दिसत नाही. मग डोळ्यांनी काय आपल्याला पाहावं? डोळ्यांचा जो डोळा आहे म्हणजे त्या डोळ्याच्या पाठीमागचं जे चैतन्य आहे तो म्हणजे डोळा आहे. त्या डोळ्यांनी आपल्याला काय बघावं? तर आपल्या सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यापुढं एखादी गणपतीची मूर्ती यावी, एखादी देवाची तस्वीर तिथं असावी म्हणजे चांगलं काहीतरी डोळ्याला पाहायला मिळावं अशी म्हणून प्रार्थना केलेली आहे. आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण टी व्हीवरती सिरियल्स बघतो, ज्या टी व्हीवरती नको ते आपल्यावरती डोळ्यानं पाहिल्यानंतर संस्कार होतात. त्यामुळं आपल्याला चांगलंच तेवढं पाहण्याची बुद्धी, त्याच्यासाठी देवाची कृपा आपल्यावरती हो म्हणून भगवंताला प्रार्थना केलेली आहे की भद्रम पश्येमाक्ष म्हणजे मला चांगलंच ऐकायची, चांगलं पाहायची बुद्धी मला भगवंत देवो म्हणजे गणपती देवो. नंतर स्थिरे अंगैस्तुष्टुवासस्तनुभिः म्हणजे उत्तम स्वास्थ्य असलेल्या शरीराने किंवा तुष्ट करणाऱ्या शब्दानं, म्हणजे आपण शब्द जे वापरतो ते लोकाला चांगले वाटतील असे शब्द आपल्या तोंडातून निघावेत आणि त्या शब्दांनी गणपतीचं स्तवन व्हावं, त्या शब्दांनी गणपतीची पूजा व्हावी अशी म्हणून आपल्या शरीरातल्या अनेक प्रत्येक अवयवाच्या देवता आहेत. तर आपण जेव्हा हृदयान्यास करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की प्रत्येक इंद्रियाच्या ह्या वेगळ्या वेगळ्या देवता आहेत. तर ह्या प्रत्येक इंद्रियाला कार्य करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य हे आपल्याला गणपतीकडून मिळतं आणि त्याच्या
गणपतीला अशी प्रार्थना केलेली आहे की सर्व अवयवांमध्ये माझ्या हातून चांगलं कार्य घडू दे आणि तुझ्या शब्दांनी तुझं स्तवन होऊ दे आणि त्याच्या संबंध माझं जीवन हे चांगल्या आरोग्याने तुझ्या चिंतनामध्ये व्यतीत होऊ दे, असं स्थिरय अंगैस्तुष्टुन वासस्तनुभिः म्हटलेलं आहे. पुढचं मंत्र येतो तो व्यशेम देवहितै यदायुः. जे काही मला आयुष्य प्राप्त झालेलं आहे ते माझं सगळं आयुष्य हे देवप्राप्तीमध्ये व्यतीत व्हावं आणि जे काही आम्हाला ईश्वराकडून आम्हाला जे काही चांगलं मिळालेलं आहे त्याचा आम्हाला सदुपयोग करता यावा आणि आमचं जीवन जे आहे ते चारित्र्यामध्ये त्याचं रूपांतर व्हावं. म्हणजेच आमच्या हातून चांगलं बोललं जावं, चांगलं कार्य केलं जावं, आचार विचार आणि उच्चार हे आमच्या ह्याच्यामधून चांगले व्हावेत अशी म्हणून प्रार्थना केलेली आहे आणि आमचं सारं आयुष्य हे यज्ञस्वरूप व्हावं अशी गणपतीला प्रार्थना आहे. दुसरा मंत्र येतो तो शांती मंत्र दुसरा आहे स्वस्ति इंद्रो वृद्धश्रवाः. या मंत्रामध्ये सगळ्या देवांना त्यांनी आवाहन केलेलं आहे. इंद्र हा पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये असलेल्या अंतरिक्षाचा स्वामी, स्वर्गाचा अधिपती म्हटलेला आहे. इंद्र कसा आहे? अत्यंत सुंदर आहे, भव्य आहे, दिव्य आहे, उदात्त आहे, नंतर धैर्यवान आहे, कीर्तिवान आहे, सगळ्या दैवी गुणांनी तो संपन्न आहे. तर तो परिपूर्ण विश्वाचा आणि स्वर्गाचा अधिपती पण आहे आणि तो आमचं कल्याण करो म्हणून इंद्राला प्रार्थना केली आहे. इंद्र ही मनाची देवता म्हणून पण सांगितलेली आहे. तर आमच्या मनामध्ये चांगले विचार येवोत आणि आमचं मन हे भगवत चिंतनामध्ये व्यतीत व्हावं अशी ही प्रार्थना आहे. आपण थोडक्यामध्ये भावार्थ बघायचा आहे. खूप आपल्याला विस्तारानं बघायला आपल्याला खूप वेळ नाही आहे, त्यामुळं आपण फक्त भावार्थ बघून पुढे आपण जाऊया. स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. विश्ववेद म्हणजे काय? विश्ववेद म्हणजे सूर्य आणि पूष म्हणजे भरभराट करणं. म्हणजे आमचं मन हे तेजस्वी होऊ दे, ओजस्वी होऊ दे. जसा सूर्य निष्काम कर्मयोगाचा प्रतीक म्हणून मानला जातो तसं आमच्या हातून निष्काम कर्म हे सर्व समाजासाठी सर्व भूतमात्रांसाठी होऊ दे असं म्हणून ह्या पूषा विश्ववेदाला प्रार्थना केलेली आहे. पुढचं आहे ते स्वस्तिन्नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः. स्तार्क्ष म्हणजे काय आहे? ही एक वैदिक देवता आहे. तर त्याला म्हटलं जातं की झुंजार योद्धा आहे. त्याच्या रथाचा कणा म्हणजे रथाचं चाक जे आहे त्याच्यामध्ये जो कणा असतो तो कधीही मोडत नाही असं म्हटलं जातं. तर त्या रथात साधनेत येणाऱ्या आपली जी काही अडथळे आहेत, माहिती आहे आपल्याला की साधना आपण निश्चय करतो पण तो निश्चय 4 दिवससुद्धा आपला टिकत नाही. काही वेळेला आपल्याला कंटाळ येतो, काही वेळेला साधनेमध्ये अडथळे येतात. तर ते अडथळे कुठलेही न येता तो रथ जसा सरळ पुढं जाईल तसा आमची साधना ही आम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत ही साधना सरळ मार्गाने व्हावी आणि कुठलेही अडथळे येऊ नयेत म्हणून ही प्रार्थना केलेली आहे. त्याला ही गरुड झेपेची पण उपमा दिलेली आहे. ह्याच्यामध्ये गरुड कसा असतो? एका झेपेमध्ये तो आपल्या लक्ष्यावरती येतो, मध्ये पंखसुद्धा तो पडपडत नाही. तो एकदा त्या लक्ष्यावरती त्याचं हे असलं की तो एका झेपेमध्ये खाली येतो. तसं आमची जी साधना आहे, आमची जी उपासना आहे, आत्मज्ञान प्राप्तीसाठी, गणपतीच्या प्राप्तीसाठी जे काही आपण करतो आहे त्याच्यामध्ये विना अडथळा गरुड झेपेप्रमाणे आपलं ते लक्ष्य आपल्या प्राप्त होईपर्यंत ती विना अडथळ्यानं प्राप्त व्हावी म्हणून हा प्रार्थना अशी ही स्वस्तिन्नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः असं म्हटलेलं आहे. नंतर आहे स्वस्तिनो बृहस्पतिर्देवता. बृहस्पती म्हणजे ह्याला ब्रह्मणस्पती किंवा ब्राह्मण किंवा सद्गुरू असं म्हटलेलं आहे. तर ऋग्वेदातले ही महत्त्वाचा हा देव आहे की ज्याला वाचा आणि विद्येचा देव ह्याला असं म्हटलं जातं. आकाशातल्या महातेजापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि
तो अत्यंत शुद्ध आहे, सर्वांचा पालनकर्ता आहे. आणि अशा ह्या बृहस्पती देवतेला सगळ्या दैवी गुणसंपत्तीनं आम्ही युक्त व्हावं आणि आमची साधना दैवी गुणसंपत्तीनं युक्त होऊन शेवटपर्यंत जावी अशी म्हणून बृहस्पती देवतेला नमस्कार केलेला आहे. आणि आमच्या जीवनाला त्या दैवी गुणसंपत्तीनं परिपूर्णता यावी म्हणून ह्या बृहस्पतीला प्रार्थना करून नमस्कार केलेला आहे. तर पुढचं आहे ओम नमस्ते गणपतये. आता इथून आपलं अथर्व शीर्ष सुरू होतं. तर ओम नमस्ते गणपतये. ओमचा आपण मगाशी अर्थ बघितला. ओम म्हणजे काय आहे? परब्रह्म परमात्मा जो निर्गुण निराकार आहे तो गणपती इथं सांगितलेला आहे. त्याला गणपतये. गण म्हणजे काय? गण म्हणजे समुदाय. समुदाय कशाचे आहेत? तर ह्या आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं तर अनेक समुदाय, वृक्षांचे समुदाय आहेत, जलचरांचे समुदाय आहेत, प्राण्यांचे आहेत, पक्ष्यांचे आहेत. आपण शरीर आपलं बघितलं तर अनेक अवयवांचे आहेत, अनेक विचारांचे समूह आहेत. तर त्या सर्व समूहांना नियमित करणारा हा असा गणपती आहे. तर हा गणाचा अधिपती, गण म्हणजे समुदाय, त्यांचा पती, त्यांचं पालनपोषण करणारा, त्यांची भरभराट करणारा असा हा गणपती आहे. पुढचा मंत्र येतो त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. तत्त्वम असी. तत्त्वम असी हे काय आहे? तत्त्वम असी म्हणजे परमात्म तत्व आहे. उपनिषदामध्ये जर आपण बघितलं तर हा तत्त्वम असी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म ही अशी ही वाक्य त्याच्यामध्ये आहेत. तर त्याचा अर्थ असा आहे की ही अध्यात्मविद्येचं मर्म सांगणारी ही वाक्य आहेत. परमात्म तत्वाबद्दल आपल्याला योग्य ते काय आहे परमात्म तत्व ह्याच्याबद्दल ते आपल्याला उलगडा करतात. तत् म्हणजे तू, त्वम असी, तत्त्वम असी तोच तू आहेस. म्हणजे कोण? परब्रह्म परमात्मा तोच तू आहेस. की हा जो परब्रह्म परमात्मा जो आहे तर आपल्याला एखाद्या वस्तूचं ज्ञान कसं होतं? आपल्याला पंचेंद्रियांनी होतं. पण ह्या परब्रह्म परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला पंचेंद्रियांनी होत नाही. कारण तो परब्रह्म परमात्मा आहे तो इंद्रियातीत आहे. आणि आपल्याला जेव्हा आपण इंद्रियातीत होऊ, गुणातीत होऊ, त्यावेळेला आपल्याला त्याचं ज्ञान होईल. म्हणून तो त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि हा तत्त्वमसि म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा जो आहे तो दोन्ही मिळून तोच आहे. नंतर त्वमेव केवलम कर्तासि. हा सर्वव्यापक गणेश जो आहे त्याला एकदा तोच तू करता आहेस. म्हणजे सर्व व्यापकत्व त्याला दिल्यानंतर तोच उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे. त्यामुळं तो त्वमेव केवलम कर्तासी, तूच हे सगळं विश्व उत्पन्न केलेलं आहेस. त्यामुळं भगवंतानी हे सगळं जर विश्व उत्पन्न केलेलं आहे, गणपतीनं जर केलेलं आहे, तर आपण कुठलंही कार्य जर आपण केलं तर आपण म्हणतो की मी केलं. तर हा मीचा अभिमान किंवा मीचा अहंकार राहायला नको. म्हणून हे त्वमेव केवलम कर्तासी. पुढचं नाम येतं ते त्वमेव केवलम धर्तासी. धर्तासी म्हणजे काय आहे? धारण पोषण करणारा. हा गणपती जो आहे तो उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे. की जसं आपल्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश जे आहे ते सगळं तत्त्व हा गणपती हे करतो. म्हणजे जन्म दिल्यानंतर त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी ही गणपतीचीच आहे. आणि केवलम हा शब्द आपल्याला तिन्हींचं उत्पत्ती स्थिती लय हे आपल्याला तिन्हींचं निर्देशित करतो. नंतर पुढचा मंत्र येतो तो त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. तर वेदांताच्या अंतर्गत असलेलं हे दुसरं महावाक्य आहे असं म्हटलेलं जातं की सर्वम खल्विदम, खरोखरच तू सर्व काही आहेस. ह्या विश्वामध्ये जे जे काही आहे त्या सर्वाला तू व्याप्त आहेस. कणाकणामध्ये, चर आणि अचरामध्ये, जडामध्ये आणि चैतन्यामध्ये सगळ्यामध्ये तू आहेस. म्हणजे हे सगळं विश्व म्हणजे तू आहेस. हा म्हणजे त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी.
नंतर त्वम साक्षात आत्मासी नित्यम, त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी असं म्हटल्यानंतर त्याच्यानंतरचा हा जो दुसरा आहे तो दुसरा अर्थगर्भ मंत्र असं त्याला म्हटलेलं आहे. ह्या आधीचा जो उपमंत्र आहे मंत्र आहे त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, त्याच्यानंतरचा हा उपमंत्र आहे. तर या विश्वामध्ये साक्षात नित्य म्हणजे शाश्वत आत्मा तूच आहेस. आत्मा तो जो आहे खल्विदम ब्रह्मासी तो सगळ्या विश्वाला व्यापून आहे. आणि साक्षात आत्मासी म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये जो आत्मा आहे तो तू आहेस. तो त्याचाच अंश आहे, पण तो जीवरूपानं हा वेगळा झालेला आहे. तो तू आहेस असं म्हणजे परमात्मा पण तूच आहेस आणि जीवात्मा पण तूच आहेस असं भगवंत इथं म्हणतात. पुढचं दुसरा हा मंत्र आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण 7 मंत्र बघितलेले आहेत, उपमंत्र बघितलेले आहेत. आता हा दुसरा मंत्र आहे तो ऋतम वंचमी सत्यम वंचमी. ह्याच्यामध्ये 2च मंत्र आहेत. तर ऋतम आणि सत्यम. ऋत म्हणजे काय? योग्य ते सत्य आणि सत्य ते सत्य. याच्यामध्ये आपण योग्य सत्य म्हणजे काय? तर सत्य आहे, पण सत्यसुद्धा काही वेळेला ते सत्य बोलणं हे योग्य नसतं. त्यावेळेला योग्य ते सत्य सांगणं म्हणजे त्यांनी ऋतम वंचमी असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं ती एक नेहमी याच्यामध्ये हेच उदाहरण दिलं जातं की एका जंगलामध्ये एक साधू तिथं बसलेले आहेत. एक गाय तिथे आलेली आहे, त्याच्या पाठीमागं कसाई लागलेला आहे त्या गाईला मारण्यासाठी म्हणून. तर त्यावेळेला तिथं तो कसाई येतो आणि विचारतो की गाय कुठल्या बाजूला गेली? तर गाय डाव्या बाजूला गेली असेल तर उजव्या बाजूला गेली म्हणून सांगावं. तर कशासाठी? की एक आपण जर समजा खोटं बोललो तरीसुद्धा एक निष्पाप जीव त्याच्यामध्ये वाचणार आहे. त्यामुळं त्याला त्यांनी ऋतम वंचमी असं म्हटलेलं आहे. तर नरोवा कुंजरोवा ते जे आहे ते सुद्धा ऋतम वंचमी आहे. किंवा एखादा चोर आहे, त्यानं एखादी तिजोरी फोडणं हे पाप आहे. पण एखादा मुलगा जर खेळता खेळता त्याच्यामध्ये अडकलेला आहे आणि त्याला जर त्याचा जीव वाचवायचा असेल, त्याला जर काढायचा असेल, तर त्या चोरानं ती तिजोरी फोडणं हे ऋतम वंचमी आहे. नंतर सत्यम वंचमी म्हणजे जे काही खरं सत्य आहे ते बोलणं, त्याला सत्य हे सत्यच आहे. शेवटी त्रिकालाबाधित सत्य जे म्हणतात ते हे सत्य आहे. दुसरा त्याचा अर्थ आहे ऋत म्हणजे विश्वव्यापक नियम जे आहेत त्या विश्वव्यापक नियमांच्या प्रमाणे आपण वागणं, त्याला त्यांनी ऋतम वंचमी असं म्हटलेलं आहे. विश्वव्यापक नियम काय आहे? की गुरुत्वाकर्षण आहे. गुरुत्वाकर्षण वरती टाकलेली वस्तू वरून टाकलेली वस्तू ही खाली पडते. तर आपल्याला समजा 4थ्या मजल्यावरनं खाली यायचं आहे तर आपण काय करू? तर आपण जिन्याचा वापर करू किंवा लिफ्टचा वापर करू, पण आपण उडी मारणार नाही. तर उडी जर मारली आपण तर ते ऋतम वंचमी होणार नाही, तर त्या ह्याच्यामध्ये आपला जीव जाईल. तर ह्याला त्यांनी ऋतम वंचमी म्हटलेलं आहे. दुसरा ऋतम वंचमी म्हणजे असाच हा अर्थ आहे की भगवंतांनी ही जी काही सृष्टी निर्माण केलेली आहे त्याचं योग्य ते पालन करणं. म्हणजे सध्या आपण प्लॅस्टिक सगळीकडे टाकतो, त्या प्लॅस्टिकमुळं सगळ्या नद्या नाले तुंबलेले आहेत, गटारं सगळी तुंबलेली आहेत आणि त्यामुळं नदीला प्रवाहाला सुद्धा वाव राहिलेला नाही आहे. जंगलं भगवंतांनी निर्माण केलेली आहेत, ती जंगलाची सगळी तोड करून आपण इमारती तिथं बांधतो आहोत. तर ते भगवंतांनी जे निर्माण केलेलं आहे ते तसंच्या तसं त्याचं पालन करणं, ह्याला त्यांनी ह्याचा व्याप जेवढा आपल्याला वाढवता येईल तेवढा वाढू शकेल तो. पण आपण थोडक्यामध्ये आपण हे बघायचं आहे की भगवंतांनी जे निर्माण केलेलं आहे ते आहे तसं टिकवणं आणि त्याच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागणं म्हणजे ऋतम वंचमी असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचं आहे ते अवत्वम माम. त्याच्यापासून ते सर्वतो माम पाही पाही समंतात. ह्याच्यामध्ये हा तिसरा मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये 13 उपमंत्र आहेत. आता अवत्वम माम, अव म्हणजे काय? रक्षण करणं. तू माझं रक्षण कर किंवा तू माझी इच्छा पूर्ण कर असाही त्याचा अर्थ होतो. तर गणपती ह्या अथर्व शीर्षाच्या 10 मंत्रांच्यापैकी ह्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी रक्षण करण्याची प्रार्थना केलेली आहे. तर हे
हे रक्षण कशासाठी करायचे तर कुठल्याही ऐहिक गोष्टीसाठी नाही आहे करायचं, तर आम्ही भगवंताची म्हणजे गणपतीच्या प्रार्थना आपण करतो आहोत. गणपती आपल्याला प्राप्त व्हावा, परमात्म तत्व आपल्याला प्राप्त व्हावं, गणपतीचं आपल्याला दर्शन व्हावं, त्याच्यामध्ये जी काही आम्ही साधना करतो आहे ती विना अडथळ्यानं ती साधना व्हावी. आणि असं म्हणून आमचं कोणाकोणाचं रक्षण कर ते भगवंत म्हणजे गणपती आपल्याला इथं सांगतात की अववक्तारम. वक्ता, आता वक्ता हा काय आहे, हा वक्ता ज्ञानी पुरुष असतो. आपण जेव्हा वाचतो किंवा आपण जेव्हा ऐकतो तर त्यावेळेला त्या ऐकणाऱ्यांनी अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेऊन किंवा अनेक तऱ्हेनं अभ्यास करून आपल्या पुढं ते सादर केलेलं असतं. त्यामुळं आपल्याला ऐकतं ते आपल्याला मिळतं, अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला हे मिळतं. आणि म्हणून नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही आपल्याला पहिल्यांदा सांगितलेली आहे. अशा त्या वक्त्याचं तू रक्षण कर म्हणून सांगितलेलं आहे. हा वक्ता कसा असतो, हा लोकोद्धार करणारा असतो, लोकांच्या मनामध्ये कायापालट घडवणारा असतो, आपल्या अयोग्य मार्गावरून योग्य मार्गावरती नेणारा हा असतो. म्हणून अशा वक्त्याचं रक्षण कर म्हणून इथं सांगतायत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर उदाहरणं घ्यायची झाली तर आपल्याला ज्ञानेश्वर अनेक संत आहेत, म्हणजे प्रत्येक संतांचं उदाहरण हे अववक्तारमध्ये जाता येईल. की आज ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, दासबोध लिहिलेला आहे, अशा अनेक संतांचं जे वाङ्मय आहे, तुकारामांची गाथा आहे, ती आजपर्यंत आपल्याला अनेक शतकं झाली तरीसुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करता आहेत. हा वक्ता म्हणजे वाङ्मय रूपानं हा अजरामर झालेला आहे. पुढचं नाम येतं ते अवश्रोतारम. श्रोत्याचं रक्षण कर. श्रोता म्हणजे कसा आहे, लक्षपूर्वक ऐकणारा आहे. या कानाचं त्या कानातनं, ह्या कानाचं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं असा वक्ता नाही आहे. तर परमात्मप्राप्ती आपल्याला व्हायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तो वक्ता काय सांगतो आहे त्याच्यापुढं लक्षपूर्वक तो ऐकणारा आहे. तर अशा लक्षपूर्वक ऐकणाऱ्या श्रोत्याचं तू रक्षण कर असं इथं गणपतीला प्रार्थना केलेली आहे. तर दुसरं आहे अवदातारम. तर अवदातारम म्हणजे प्रत्यक्ष काही देणारा. आपल्याला जे जे काही आज आपल्याला मिळालेलं आहे, आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे, आपल्याला जे रूप काही मिळालेलं आहे ही भगवंताची देणगी आहे. आपल्याला जे आरोग्य प्राप्त झालेलं आहे ती भगवंताची देणगी आहे. तर हे सगळं जे आहे ते सगळं भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. तर मग आपल्याला आपण जे आपल्याला मिळालेलं आहे ते आपण समाजासाठी म्हणून द्यायचं आहे. तर मग काय द्यायचं आहे आपल्याला, ज्याच्याकडं जे असेल ते त्यानं द्यावं. कोणाकडं विद्या असेल, कोणाकडं संपत्ती असेल, कोणी अन्नछत्र चालवत असेल, कोणाकडं काही वस्तू असतील, सध्याच्या काळात तर अवयव दान आहे, नंतर देहाचं दान आहे, का पुष्कळ गोष्टी ह्या दानामध्ये येतात. तर ह्या अशा दान करणाऱ्याच्या वृत्तीचं रक्षण कर, दान देणाऱ्याचं रक्षण कर असं भगवंतानी गणपतीला अशी ही प्रार्थना केलेली आहे. तर देणाऱ्याने सुद्धा ते अत्यंत आदरपूर्वक दिलं पाहिजे आणि ते स्वतःचं असलं पाहिजे. लोकांनी दिलेलं आयतं मिळालेलं दान त्याला दान म्हणत नाहीत. आपल्या स्वकमाईचं ते असेल तर ते अत्यंत आदरपूर्वक दिलं पाहिजे. दुसरं आहे अवधातारम. धातारम जसा श्रोता आणि वक्ता किंवा ही जशी जोडी आहे तसं हा दाता आणि धाता अशी ही जोडी आहे. तर श्रोता हे जे आपण दान घेतो किंवा दान देतो ते दान हे अत्यंत बेफिकिरीनं देऊ नये, त्याच्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. भगवंतानी मला हे दान देण्याची माझ्यामध्ये पात्रता निर्माण केलेली आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे. ती भगवंताच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. देणाऱ्यांनी आदरपूर्वक द्यायचं आहे आणि घेणाऱ्यांनी ते कृतज्ञतापूर्वक घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आपली परिस्थिती येईल, जे काही आपल्यामध्ये कमी असेल आणि जे आपल्याला दानरूपानं मिळालेलं आहे तेही आपल्याला कधीतरी आपली जेव्हा ती पात्रता आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला पण ते दान देण्याची इच्छा प्राप्त हो अशी भगवंताला प्रार्थना करून ते आदरपूर्वक घ्यायचं आहे.
तर दुसरा धाताचा अर्थ असा आहे की धारण करणारा. म्हणजे गणपतीनं किंवा परमात्म्याने आपल्याला मनुष्यदेह जो दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे? सगळ्यामध्ये बुद्धी ही सगळ्यामध्ये मनुष्याला आहे. मनुष्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. चांगलं काय वाईट काय हे फक्त आपल्या मनुष्याला कळतं. बाकीच्या सगळ्या लोकांना फक्त आपल्या देहापुरतं कळतं. पण आपला उत्कर्ष व्हावा, उन्नती व्हावी हे आपल्या मनुष्याला कळतं. आणि हे कळतं तरी वळत नाही. आणि म्हणजे आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे ती परमात्मा प्राप्तीसाठी म्हणून भगवंतांनी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचा उपयोग आपण ह्या भौतिक, ऐहिक, प्रापंचिक आणि संसारासाठी किंवा आपल्या सुखासाठी करतो आहोत. तर ती बुद्धी आपली भगवंताच्याकडे वळली पाहिजे. आणि ती जरी कुणाची नसली वळली तरीसुद्धा भगवंत हा सगळ्यांचा सृष्ट दृष्ट चांगले वाईट सगळ्यांचा तो सगळा सांभाळ करणारा आहे. तसं आपल्यामध्ये पण तो गुण विकसित व्हावा म्हणून अवधातारम अशी प्रार्थना केलेली आहे. पुढचा मंत्र येतो अवानुचानवम. अव म्हणजे रक्षण करणे आपण बघितलेलंच आहे. आणि अनुचान म्हणजे अविरत स्वाध्याय करणारा जो आहे. भगवंताचं परमात्मा प्राप्तीसाठी म्हणून तो रात्रंदिवस म्हणजे त्याला सतत तळमळ आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अशासाठी तो प्रयत्न करतो आहे. सगळी मोहमाया निरसन करण्यासाठी सतत भगवंताचा जप त्याच्या हृदयामध्ये आहे. असा जो काही साधना करतो आहे, असा जो काही स्वाध्याय करतो आहे आणि जवळजवळ तो परमात्म्याच्या पर्यंत पोचलेला आहे. अशा शिष्याचं म्हणजे अशा अवानुचा असा त्याला जाणता भक्त, जे समर्थांनी त्याला जाणता भक्त असं म्हटलेलं आहे, त्या जाणत्या भक्ताचं रक्षण कर असं गणपतीला इथं प्रार्थना केलेली आहे. पुढचं मंत्र आहे तो अवशिष्यम. मग शिष्य कसा आहे? तो ज्याला मुमुक्ष अवस्था जी म्हटली जाती की देव आहे हे कळलेलं आहे आणि तो देव भेटावा म्हणून अशी अंतःकरणामध्ये प्रामाणिक त्याच्या इच्छा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तो साधना करतो आहे. पण अजून त्याला काय करावं हे कळत नाही आहे. संत संगत करतो आहे, सद्गुरूंच्याकडं पण तो गेलेला आहे आणि ते जे काही सांगता आहेत तो प्रामाणिकपणानं करतो आहे. आणि अशा प्रामाणिकपणानं परमात्मा प्राप्तीसाठी म्हणून जो साधना करतो आहे त्याचं रक्षण कर असं हे शिष्याचं रक्षण कर असं इथं गणपतीला प्रार्थना केलेली आहे. आता ह्या अशा रक्षण कर म्हटल्यानंतर पुढच्या जे मंत्र आहेत तर ते हे 10 दिशांपासून रक्षण कर असं म्हटलेलं आहे. अवपश्चातात ह्या पहिले जे 6 उपमंत्र झाले त्या ह्याच्यामध्ये उपासना करणाऱ्या साधकाचं रक्षण कर आणि आता 10 दिशाकडून रक्षण कर असं म्हटलेलं आहे. अवपश्चातात हे कशासाठी करायचं आहे? जोपर्यंत आपल्याला ईश्वराशी एकरूपता येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जिथून म्हणून विघ्न याची शक्यता आहे त्या विघ्नांच्यापासून रक्षण कर अशी ही गणपतीला प्रार्थना केलेली आहे. अवपश्चातात पश्चिम दिशा ही कशाची आहे? पश्चिम दिशा ही वरुणाची म्हणून सांगितलं जातं, पराक्रमाची म्हणून ही सांगितलं जातं. कर्तृत्व आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. तर असं जेव्हा आपण पराक्रम करतो, शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होते, सामर्थ्य आपल्यामध्ये प्राप्त होतं, त्यावेळेला आपोआप आपल्या मनामध्ये अहंकार येतो. आपल्याला उदाहरणं पुष्कळ देता येतील पण आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे. तर अहंकार येतो, आपल्यामध्ये एक प्रकारचं गर्विष्ठपणा निर्माण होतो. तर असा हा जो साधक आहे, ईश्वराची प्रार्थना करतो आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व किंवा अहंकार निर्माण होऊ दे नको म्हणून ही गणपतीला प्रार्थना केलेली आहे. दुसरं असं आहे की पूर्वीचे जे ऋषीमुनी होऊन गेले की केव्हाचे ऋषी आहेत ते रामायण महाभारत काळातले, द्वापार युगातले आहेत, सत्ययुगातले आहेत. असे हे मुनी होते, ते अगदी द्रष्टे होते आणि त्यामुळं त्या द्रष्टेपणानं त्यांनी सांगितलेलं आहे की हे पश्चिम दिशाकडून आपल्याकडं आक्रमणं होणार आहेत. ते आपल्याकडं जर आपण आपल्या भारताचा इतिहास बघितला तर कुठली आपल्याकडं आक्रमण आली तर त्याचा जर हे बघितला तर सिकंदर, मोगल, पोर्तुगीज
हे सगळे आपले पश्चिम दिशेकडून आक्रमणं झालेली आहेत. आणि म्हणून पश्चिम दिशेकडून रक्षण कर असं ह्या गणपतीला प्रार्थना केलेली आहे. पुढचा मंत्र आहे अवपुरस्तात. ही इंद्राची, ज्ञानाची म्हणजे तेजाची दिशा आहे, प्रकाशाची दिशा आहे. सूर्य आपल्याला पूर्वेकडून उगवतो, त्यामुळं प्रकाश पूर्वेकडून आपल्याला प्राप्त होतो. तर आध्यात्मिक आपण ज्ञानासाठी म्हणून जे जे काही आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचं रक्षण कर अशी ही प्रार्थना केलेली आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान आहे, ते ज्ञानाचं रक्षण व्हावं. आणि ते ज्ञान आपल्याला कसं मिळणार आहे, तर निष्काम कर्मयोगानंच मिळणार आहे. निष्काम कर्मयोग जेव्हा आपण करू म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही, मी काम केलं हा अहंकार त्याच्यामध्ये नाही आहे, स्वतःचा स्वार्थ नाही आहे आणि लोकांचं कल्याण आहे. जसं गीतेमध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा जो श्लोक आहे तो इथं आपल्याला व्यवस्थित हे करता येईल की हा जो कर्मयोगी आहे तो अजूनही तेजस्वी होऊ दे, त्याच्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि तो ज्ञानवान होऊ दे. जसा सूर्यसुद्धा कर्मयोगाचं प्रतीक म्हणून मानला जातो, तो आपलं रोजचं स्वधर्म कर्तव्य करत राहतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणी लवकर उठवत, कोणी उशिरा उठवत, कोणी त्याची प्रार्थना करो किंवा न करो, तो कोणाकडेही लक्ष देत नाही, तो आपलं काम करायचं तो काम करतो. तसं आपल्या हातून निष्काम कर्मयोग व्हावा अशी म्हणून अवपुरस्तात अशी प्रार्थना इथं केलेली आहे. दुसरं मगाशी म्हटलं की ऋषी हे द्रष्टे होते आणि त्या द्रष्ट्या ऋषींनी अशी प्रार्थना केलेली आहे की ह्या पूर्वेकडून जर आपण बघितलं तर अंमली पदार्थ जे आपल्याकडं आलेले आहेत ते अंमली पदार्थ हे सगळे पूर्वेकडनं आलेले आहेत. तुम्ही त्या इतिहासामध्ये किंवा अजूनही जाऊन हे बघा की त्या ह्याच्यामध्ये ह्या अंमली पदार्थाचा जेव्हा लोकांच्यावरती पडतो त्यावेळेला आपलं जीवन हे अवनत होत जातं. तर ते आज व्यसनी लोक इतके हे झालेले आहेत की त्या स्वतःला त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होतंच, पण त्याच्याबरोबर कुटुंबाचं पण जीवन उद्ध्वस्त होतं. आणि त्यामुळं हे अवपुरस्तात म्हणजे अशा प्रकारच्या पूर्वेच्या दिशेकडून रक्षण कर अशी गणपतीला प्रार्थना केलेली आहे. अवोत्तरातात उत्तर दिशा म्हणजे ऊर्ध्व दिशा. ऊर्ध्व दिशेला कोण असतात? स्वर्ग आहे, देव आहे. देवांची वस्ती ही ऊर्ध्व दिशेला आहे आणि तिथं संपत्तीचा मालक तिथे कोण आहे तर कुबेर आहे. कुबेराची दिशा आहे. तो कुबेर कसा आहे? शिवभक्त आहे, प्रचंड संपत्ती त्याच्याकडं आहे. तर आपल्यालासुद्धा जेव्हा संपत्ती प्राप्त होते त्यावेळेला आपल्या अंगामध्ये मद एक प्रकारचा येतो, एक प्रकारची त्या ह्याच्यामध्ये धनाबरोबर अनेक दोष आपल्यामध्ये निर्माण होतात. तर ते धनाबरोबर येणारे कुठलेही दोष उत्पन्न होऊ नयेत म्हणून ह्या कुबेराची प्रार्थना केलेली आहे. तर त्याच्यासाठी समर्थ म्हणतात की मना कामना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे. कामसंगी म्हणजे माझं हे सगळं मन हे फक्त आणि फक्त या वासुदेवामध्ये म्हणजेच गणपतीच्या प्रार्थनेमध्येच माझं मन राहू दे अशी प्रार्थना केलेली आहे. अवदक्षिणात तात पुढचा मंत्र आहे. ही यमाची दिशा आहे. यम कसा आहे? धर्मज्ञ आहे आणि ही मृत्यूदेवता आहे. धर्मबाह्य जो कोणी वर्तन करेल त्याला शिक्षा ही ठरलेलीच आहे. ती शिक्षा कधी मिळेल ते आपल्याला सांगता येत नाही, पण शिक्षेशिवाय त्याचं जीवन हे होणार नाही, म्हणजे शिक्षा ही त्याला मिळणारच आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे गणपतीची ज्यावेळेला आपण हे आराधना करतो किंवा पूजा करतो किंवा आपण जी काही साधना करतो तर त्या ह्याच्यामध्ये कुठलीही अपप्रवृत्ती माझ्यामध्ये निर्माण होऊ दे नको म्हणून ह्या अवदक्षिणात तात अशी ही प्रार्थना केलेली आहे. म्हणजेच काय की शरीरभावापासून म्हणजे मी म्हणजे देह आणि मी म्हणजे आत्मा, तर मी म्हणजे देह नसून मी म्हणजे परमात्मा आहे
अशी माझ्यामध्ये वृत्ती निर्माण होऊ दे आणि त्याच्यासाठी योग्य ती साधना माझ्यामध्ये होऊ दे असं म्हणून दक्षिणात्तात धर्मबाह्य वर्तन केलं तर आपलं जीवन अवनत होतं. म्हणून मृत्यूदेवतेला किंवा गणपतीला ही प्रार्थना केलेली आहे. अवचोर्ध्वातात जसं उत्तर दिशा तशी ही ऊर्ध्व दिशा आहे. 10 दिशातली ऊर्ध्व दिशा म्हणजे ही देवांची दिशा असं म्हणलेलं आहे की ह्या ऊर्ध्व दिशेनं म्हणजे ऊर्ध्व दिशेमध्ये देव आहेत. देवलोकामध्ये काय आहे? देवांचं दिव्यत्व आपल्याला प्राप्त व्हावं. ते दिव्यत्व कसं प्राप्त होईल? तर आपल्याला काहीतरी साधना उपासना केल्याशिवाय मिळणार नाही आहे. कुठलीही गोष्ट कधीही आपल्याला फुकट मिळत नसते. तर आपल्याला दिव्यत्व प्राप्त होण्यासाठी म्हणून आधी आपल्यातले जे अवगुण आहेत ते सगळे आपल्याला टाकायला लागतात. एकही कामना वासना जी अपप्रवृत्ती आहे साधनेच्या आड येणारी किंवा आपल्या मनातली ती जर आपण काढली नाही तर आपल्याला देवांचं दिव्यत्व प्राप्त होणार नाही आहे. तर ते सगळं आपल्याला दिव्यत्व प्राप्त व्हावं आणि आपली साधना ही भगवंताच्या चरणी अर्पण व्हावी म्हणून हे अवचोर्ध्वातात. गणपती कसा आहे? गणपती 14 विद्या आणि 64 कलांनी युक्त आहे. तर त्या सगळ्या विद्या आपल्याला प्राप्त व्हाव्यात आणि एक एक विद्या आपण बघतो की आपल्याला मेडिकलला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर आपल्याला किती वर्षाची आयुष्याची किती वर्ष वाया नाही आहे, पण किती वर्ष आपल्याला घालवावी लागतात आणि त्याच्यामध्ये परत एक्सपिरियन्स येण्यासाठी आणखीन आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं. तर ह्या 14 विद्या आणि 64 कला ज्या आहेत त्या मला याच जीवनामध्ये प्राप्त व्हाव्यात आणि त्याच्यासाठी म्हणून ही गणपतीची प्रार्थना केलेली आहे. अवाधरातात अधर म्हणजे काय आहे? पृथ्वी. पृथ्वी म्हणजे खालची दिशा आहे. पृथ्वीच्या जसे सप्तस्वर्ग आहेत तसे सप्त पाताळ आहेत. तर त्या सप्त पाताळामध्ये काय आहे? तर त्या पाताळामध्ये हे राक्षस म्हणा किंवा असुरांचे जे आहे दंभ दर्प हे जे अवगुण आहेत की अभिमान आहे, नंतर षड्रिपू ज्याला म्हणतात ते षड्रिपू हे असुरांचे असतात. तर त्या षड्रिपूपासून माझी पूर्णपणे मुक्तता व्हावी आणि माझ्यामध्ये पृथ्वीचा गुण जो आहे क्षमावान, पृथ्वीला नेहमी आपण क्षमावान म्हणतो, तर असा हा पृथ्वीचा गुण माझ्यामध्ये प्राप्त व्हावा, क्षमावान. आणि जशी पृथ्वी आपण एक दाणा पेरला तर हजारो पट आपल्याला देते. ज्वारीचं जर कणीस बघितलं तर एक ज्वारीचा आपण छोटासा दाणा पेरलेला असतो, पण कणसाच्या रूपानं आपल्याला कितीतरी ती आपल्याला देते. तसं आपल्याला पृथ्वीसारखं आपल्याला क्षमा पण प्राप्त व्हावी आणि माझ्याकडं जे आहे ते भरभरून लोकाला देता यावं, हा पृथ्वीचा गुण माझ्यामध्ये यावा म्हणून अवाधरातात अशी गणपतीला प्रार्थना केलेली आहे. नंतर सर्वतो माम पाही पाही समंतात. ह्या सगळ्या दिशा ह्या झाल्यानंतर 10 दिशामध्ये तोच तो व्यापून आहे. म्हणजे 10 दिशांच्याकडनं मागणं काय? ईशान्य, नैऋत्य, वायव्य हे ज्या सगळ्या दिशा आहेत त्या सर्व दिशेला तोच सर्व व्यापक ईश्वर हा भरून आहे. त्यामुळं कुठंही नमस्कार केला तरीसुद्धा तो गणपतीला पोचेल. आणि म्हणून आपण जी मागणी ही करायची आहे तर हा देव सर्वत्रच आहे अशी म्हणून आपण जिथं असू तिथून आपण गणपतीला प्रार्थना केली तर तो आपले सगळे मनोरथ पूर्ण करेल म्हणून सर्वतो माम पाही पाही समंतात अशी हे केलेली आहे. नंतर पुढचा मंत्र येतो तो त्वं वाङ्मयस्थ चिन्मयः. ह्याच्यामध्ये 5 उपमंत्र आहेत. तर वाङ्मय म्हणजे काय? वाणी रूप आहेस. पहिला शब्द ज्या वेळेला हे विश्व उत्पन्न झालं त्यावेळेला ओम हा शब्द निर्माण झाला आपल्याला माहिती आहे आणि ओममधून पुढं शब्द निर्माण झाले आणि ही वाणी आपल्याला निर्माण झाली. तर वाणी रूपानं तूच व्यक्त झालेला आहेस असं इथं म्हणायचं आहे. तर भगवंत म्हणजे गणपती आपल्याला हा कशामुळं आपल्याला कळणार आहे? तर वाणी रूपानं आपल्याला कळणार आहे. कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलं तर त्या शब्दरूपानं आपल्याला तो कळणार आहे. शब्दाच्या अतीत आहे तो खरं, पण थोडंसं जर वर्णन करायचं झालं तर काहीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आहे आणि म्हणून वाणी रूपानं तू आहेस असं इथं म्हणलेलं आहे.
त्याच्यानंतर चिन्मय हा, चिन्मय म्हणजे काय आहे, चैतन्य रूपानं तू आहेस. ह्या विश्वामध्ये सगळीकडं चैतन्य आहे. म्हणून आपल्या जर शरीरातलं चैतन्य निघून गेलं तर आपण काय होणार आहे. तर तसंच ह्या सगळ्या विश्वामध्ये चैतन्य रूपानं तो सगळीकडं भरून आहे. म्हणून हा आपल्याला जाणीव आहे. आपण जिवंत आहोत ही पण आपल्याला जाणीव ह्या चैतन्य रूपानं येते. आणि सगळीकडं वृक्ष वाढतात, पशु पक्षी आहेत, त्यांचं जे जीवन आहे ते हे चैतन्य आहे, म्हणूनच हे जीवन आहे. तर ह्या चिन्मय ह्याच्यामध्ये ही आपल्याला जाणीव शक्ती जी आहे किंवा ज्ञानशक्ती जी आहे ती ह्या चिन्मयामुळं, चिन्मय म्हणजे चैतन्य शक्तीमुळं आहे. तर हा भगवंत कसा आहे, चैतन्यमय आहे. त्याच्यानंतर दुसरं मंत्र आहे तो आनंदमय आहे. तो आनंद स्वरूप आहे. आनंद म्हणजे काय, तो आपल्याला सगळ्यांना अनुभव असतो की आपल्या मुलांना उत्तुंग यश मिळालं, आपल्याला आनंद आहे. आपल्या एखादी गोष्ट मनासारखी झाली की आपल्याला आनंद आहे. गणपतीची पूजा आपली यथासांग पार पडली की मनाला आनंद आहे. तर तो आनंद आपण व्यक्त करू शकतो, पण त्याची व्याख्या आपण करू शकत नाही. तर हा गणपती कसा आहे, त्याचा आनंद जो आहे तो कधीही न ढळणारा आहे. आपला आनंद हा दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. तर हा गणपती आपल्याला आनंद देतो तो कोणावरतीही अवलंबून नसणारा आणि कधीही शाश्वत आनंद त्याला जो म्हटलेला आहे. हा गणपती जो आहे तो शाश्वत आनंद देणारा आपल्याला आहे. तो शांतीप्रधान देणारा आहे. किंवा ध्यानावस्थेमध्ये आपलं जेव्हा चित्त चैतन्याशी जेव्हा एकरूप होतं त्यावेळेला जो मिळणारा आनंद आहे तो म्हणजे आनंद स्वरूप गणपती आहे असं म्हटलेलं आहे. नंतर तो ब्रह्ममया हा, ब्रह्मस्वरूप आहेस. बृह म्हणजे काय, बृह म्हणजे विस्तार करणे, व्यापक असणे. गणपती कसा आहे, सगळीकडं अनंत आहे, व्यापक आहे, दाही दिशांना त्यांनी व्यापलेलं आहे. तर हे त्रैलोक्य सगळं त्यानं व्यापलेलं आहे. असा हा ब्रह्ममय आहे. त्या ब्रह्ममयाचं वर्णन आपल्याला आपण करू शकणार नाही आहे, कारण त्रैलोक्य व्यापलेलं आहे. थोडक्यात आपण गीतेमधलं जर विश्वरूप दर्शन जर बघितलं तर ह्याचा थोडासा आपण अनुभव घेऊ शकू. पुढचा मंत्र आहे तो सच्चिदानंद द्वितीयोसी. तर पुढचं काय आहे, सत चित आणि आनंद स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय आहे, शाश्वत. जे ह्या कधीही हा परमात्मा जो आहे हे विश्व उत्पन्न व्हायच्या आधीही होता, आत्ताही आहे आणि हा प्रलय झाला तरीसुद्धा तो राहणारच आहे. असा तो सत्य आणि शाश्वत स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे चैतन्य, आत्ता आपण बघितलं ते चैतन्य स्वरूप आहे. आणि आनंद स्वरूप आहे. आनंद पण आपण आत्ता बघितला तर सच्चित आनंद स्वरूप आहे. ईश्वराशी एकरूपता आपल्याला जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेला ह्या सच्चित आणि आनंद स्वरूपाचा आपल्याला निशब्द अवस्थेमध्ये आपल्याला त्याचा अनुभव येईल. ह्या तत्वाची आपल्याला सच्चित आनंद स्वरूपाची जाणीव होईल असं इथं म्हटलेलं आहे. पुढचं आहे प्रत्यक्षम ब्रह्मासी. प्रति आणि अक्ष म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यासमोर दिसणारं. उपासनेसाठी म्हणून आपण जे सगुण साकार रूप आपल्या इथं गणपती बघतोय आपण, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, ते प्रत्यक्ष आपल्याला, कारण आपल्याला सतत सगुणाची सवय झालेली असती, दृश्य स्वरूपाची सवय झालेली असती. अप्रत्यक्ष सगळीकडं परमेश्वर आहेच आहे, पण तो परमेश्वर आहे हे आपल्याला डोळ्याला दिसत नाही. त्यामुळं त्याची उपासना करणं अवघड आहे. म्हणून सगुण रूपातनंच आपण त्याची प्रार्थना किंवा उपासना करायची आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पावावे निर्धारे असं म्हटलेलं आहे. तर आधार सगुणाचा घ्यायचा आहे आणि जायचं आहे आपल्याला निर्गुण निराकार ह्या गणपतीकडं जायचं आहे. तर त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. आता आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडं, अज्ञानाकडून ज्ञानाकडं जायचे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. तसा हा ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तर ज्ञानमय तो आहे. ज्ञान म्हणजे काय आहे, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. हा
सर्व विश्वरूप व्यापून आहे, पण तो प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. सर्व विश्व त्यानं व्यापलेलं आहे, तरीसुद्धा तो दिसत नाही, पण कार्यरूपानं दिसतो. की हे सूर्य, चंद्र, हे समुद्राला येणाऱ्या भरती, ओहोटी हे आपण निर्माण केलेलं नाही आहे. जे जे काही आपण निर्माण केलेलं नाही आहे ते ह्या परब्रह्म परमात्म्याचं म्हणजे हे गणपतीचं कार्य आहे. तो कार्यरूपानं आपल्याला दिसतो आणि ते आपल्याला तत्वाने जाणणं म्हणजे हे ज्ञान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि विज्ञान आहे म्हणजे एकच एक परमात्मा हा सृष्टी कसा निर्माण करतो हे ज्ञान होणं म्हणजे त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. तर ते ज्ञान कसं आहे, उपासना साधना करता करता ते आपल्याला मिळणार आहे. पुढचं मंत्र आहे सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. हा 5वा मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये 6 उपमंत्र आहे. तर हा त्वं चत्वारी वाक्पदानी ह्याच्यापर्यंत हा मंत्र आहे. तर जगत सर्वं जगदिदं, तर जगत ह्याच्यामध्ये 2 प्रक्रिया असतात. एक ज म्हणजे जन्म पावणे आणि ग म्हणजे गमन करणे म्हणजे मृत्यू पावणं किंवा ह्या विश्वातून जाणं किंवा ह्या पृथ्वीवरनं जाणं. म्हणजे ज्याचं जगणं आणि मरणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणजेच काय की जन्म ते मृत्यू यामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये आपण बदल आपल्याला जाणवतो. जे जे हे दृश्य विश्व आहे ते सतत बदलणारं आहे आणि जे जे दृश्य विश्व आहे ते त्याला उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. तर हा असा उत्पत्ती स्थिती लय करणारा जो काय आहे तो हा सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. पुढचा आहे सर्व जगदिदं त्वत्तः तिष्ठती. तर जे विश्व ज्यानं उत्पन्न केलं तेच त्यानं ते जग टिकवून ठेवलेलं आहे. म्हणजेच काय पालन करता आहे तो. तर असं म्हटलं जातं की जेव्हा आईच्या गर्भामध्ये मूल असतं त्यावेळेला त्या गर्भामध्ये तेवढी जागा असते का गर्भ एवढा मोठा राहिला, तर ती भगवंत ती आपोआप त्या आईच्या गर्भामध्ये जागा निर्माण करतात. तसं हे विश्वाचं जे जे काही कार्य आहे भगवंताचं ते सगळं अत्यंत नियोजनबद्ध आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्या मनुष्याची वाढ किती व्हावी, आपले अवयव किती वाढावेत हे सगळं त्याचं नियंत्रण हा गणपती करतो. म्हणजे कुठलाही मनुष्य बघितला तर त्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक, 2 कान हे सगळ्यांचं तसंच आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. एखाद्या माणसाचा 1 हात पायापर्यंत आहे तर हे असं कधीही होत नाही. जो वृक्ष आहे त्याची उंची ही ठराविक असते. म्हणजे पेरूचं झाड किती वाढावं, कवठाचं झाड किती वाढावं किंवा एखादा प्राणी पक्षी आहे, चिमणी आहे ती कावळ्या एवढी होत नाही, कावळा आहे तो घारी एवढा होत नाही. तर हे जे नियंत्रण आहे, हे जे नियम आहे ते सगळंचं नियंत्रण हा त्वत्तस्तिष्ठती म्हणजे हा गणपतीच हे सगळ्याचं नियंत्रण करणारा आहे. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. आता हे जे सगळं दृश्य विश्व आहे ते एक ना एक दिवस हे लयाला जाणारं आहे. तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, माणसाचं वेगळं, पक्षाचं वेगळं आहे. पण हे जे जरी लयाला गेलं तरीसुद्धा ते परब्रह्माशी एकरूप झालेलं नाही आहे. तोपर्यंत ते बीज अवस्थेमध्ये राहतं की ज्या वेळेला परत ब्रह्माचा दिवस चालू होतो त्यावेळेला परत त्याची उत्पत्ती होणार असते. पण ती उत्पत्ती कशी होते की आपल्या आधीच्या सूक्ष्म देहाच्या ज्या काही वासना कामना असतील त्यानुसार आपली उत्पत्ती करणारा तो आहे. तर हे जे असं ब्रह्मांडाचं कार्य आहे ते भगवंताचं म्हणजेच गणपतीचं अत्यंत व्यवस्थित त्यानं चालवलेलं आहे. तर सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येती. आत्ता जे त्या लयमेष्यती झाल्यानंतर लगेच पुढचा मंत्र आहे की त्वयि प्रत्येती म्हणजे परत त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. कसा येतो की हे जोपर्यंत आपण ईश्वराशी एकरूपता पावत नाही आहे
तोपर्यंत आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम आपल्याला हे घ्यावंच लागणार आहे. आणि त्यामुळं ते पुनरपि जननम कसं आहे की ज्या आपल्या मनुष्यदेहातल्या वासना, कामना, इच्छा, चांगलं वाईट जे काही आपलं असेल त्यानुसार त्या बीजरूपामध्ये राहतात. आणि ज्या वेळेला हे विश्व उत्पन्न होतं त्या वासने कामनेनुसार आपल्याला पुढचे जन्म मिळतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे की सर्वम जगदिदम त्वयी प्रत्येती. पुढचा मंत्र आहे तो भूमिरापो नलो नीलो नभः. म्हणजे भूमिरापो नलो नीलो नभः म्हणजे काय आहे? ही पंचमहाभूतं आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे कोणी उत्पन्न केलेलं आहे? हे गणपतीनंच उत्पन्न केलेलं आहे. श्री गणपती असं जे म्हणलेलं आहे, श्री ही त्याची शक्ती आहे आणि त्या शक्तीनं हे सगळं विश्व उत्पन्न केलेलं आहे. आणि ह्या विश्वामध्ये उत्पन्न करताना ही पंचमहाभूतं त्यानं उत्पन्न केलेली आहेत. त्यामुळं तू ह्या पंचमहाभूत रूपानं सुद्धा तूच आहेस असं इथं म्हटलेलं आहे. पुढचा मंत्र येतो त्वम चत्वारी वाक्पदानी. चत्वारी वाक्पदानी म्हणजे काय? 4 अवस्थेतल्या ज्या वाणी आहेत. 4 कुठल्या? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. असं म्हटलं जातं की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये एखादा शब्द उच्चारायचा असतो त्यावेळेला तो शब्द पहिल्यांदा परावाणीमध्ये तयार होतो. आणि परावाणीचं स्थान हे नाभिस्थान आहे. त्याच्यानंतर हृदय आहे, त्याच्यानंतर कंठ आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्या मुखातून जे बाहेर येतं ती वैखरी वाणी त्याला असं म्हटलेलं आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असं तिथं पहिल्यांदा ते शब्द तयार होतो, त्याला अर्थ प्राप्त होतो, नंतर त्याला तो स्वर मिळतो आणि मग तो वैखरीतनं बाहेर येतो. असं त्याच्यावरती जर बोलायचं झालं तर आपल्याला संपूर्ण 1 तास त्याच्यावरती बोलता येईल. असं हे परापश्यंती, मध्यमा, वैखरी आहे. तर ह्या 4ही वाणी म्हणजे अभिव्यक्त जे गणपती होतो ते ह्या 4ही वाणीतून म्हणजे पहिल्यांदा परावाणीतून निर्माण होतो आणि वैखरीतनं तो शब्द गणपतीचं वर्णन करायला बाहेर पडतो. पुढचा आहे मंत्र 6वा मंत्र आहे. त्याच्यामध्ये 18 उपमंत्र आहेत. तर त्वम गुणत्रयातीताः. गुणत्रयातीताः गणपतीनं हे विश्व जेव्हा उत्पन्न केलं त्यावेळेला पहिल्यांदा मूळमाया निर्माण केली, त्याच्यानंतर गुणमाया निर्माण केली आणि ह्या सगळ्या विश्वामध्ये हे 3 गुण आहेतच. म्हणजे सगळ्या विश्वामध्ये आणि सगळ्या पदार्थांमध्ये हे 3 गुण आहेत. कुठले? सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण आहेत. आणि मनुष्याच्या बाबतीमध्ये जरी हा सात्विक, राजस, तामस असा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सत्वगुणामध्ये म्हणजे ज्ञानाची आवड असणं, आपल्याला भक्ती करावीशी वाटणं, श्रद्धा निर्माण होणं किंवा भगवंताची पूजा अर्चा करावी, स्वाध्याय करावे, कुठलं तरी ज्ञान आपण मिळवावं आणि लोकाला ज्ञान द्यावं, ही जी वृत्ती आपल्यामध्ये आहे त्याला गुण असं म्हटलेलं आहे. त्याला सात्विक गुण असं म्हटलेलं आहे. नंतर रजोगुण आपल्याला कर्मशील, आपल्याला त्याच्यामध्ये शुद्ध आणि शबल आहे. शुद्ध म्हणजे आपल्याला वरच्या गुणांच्याकडं प्रवृत्त करणारा आहे. तर रजोगुण हा आपल्याला कर्माकडं प्रवृत्त करतो, तसाच तो लोभाकडं पण प्रवृत्त करतो. कर्म आपण करायचं आहे पण त्याच्यामध्ये लोभ निर्माण होऊ दे नको. म्हणजे कर्म करायचे, सात्विक कर्म करायचं आहे पण त्याच्यामध्ये मला लोभाची लालसा अशी निर्माण होऊ दे नको. अशी म्हणून सात्विक, राजस, तामस ह्याच्या पलीकडे तो आहे. आणि तमोगुण तर त्याचं वर्णन आपल्याला करायला जरुरीच नाही आहे. जो आळशी आहे, मंद आहे, विवेकहीन आहे, जो सतत भांडण तंटण करणारा आहे, अत्यंत आळशी, सगळं जे जे काही मिळेल ते मला आयतं मिळावं असं म्हणणारा आहे. त्यामुळं तो तमोगुण त्याला असं म्हटलेलं आहे. रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे, सात्विक, राजस किंवा तामस ह्या ज्या 3 हे आहेत त्या 3 बेड्या आहेत. सात्विक म्हणजे सोन्याची बेडी आहे, राजस म्हणजे चांदीची बेडी आहे आणि तामस म्हणजे लोखंडाची बेडी आहे. ती सोन्याची जरी असली तरी ती बेडीच आहे. जोपर्यंत ती बेडी निघत नाही आहे तोपर्यंत आपण मुक्त होणार नाही आहे. त्यामुळं गणपती कसा आहे? ह्या गुणांच्या पलीकडं आहे. आपण जेव्हा ह्या 3 गुणांच्या अतीत होऊ, इंद्रियांच्या सुद्धा अतीत होऊ, त्यावेळेला आपण त्या परमात्मा रूपाशी एकरूपता आपल्याला मिळणार आहे.
नंतर त्वं देहत्रयातीताः. तर देहत्रयातीताः, देह हा कसा आहे, त्यांनी 3 देह सांगितलेले आहेत. एक स्थूल आहे, एक सूक्ष्म देह आहे आणि एक कारण देह आहे. आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही आहे. स्थूल देह म्हणजे हा इंद्रिय आहेत आणि सूक्ष्म देह म्हणजे हा वासना त्याच्यामध्ये आहेत. ह्या स्थूल देह हा स्थूल देहामध्ये आपल्याला मन, बुद्धी आणि अहंकार हे पण प्रकृतीचे जे गुण आहेत ते त्याच्यामध्ये येतात. ज्या मनानं किंवा बुद्धीनं जे जे काही काम केलं जातं त्याच्यामुळं आपल्याला सुख आणि दुःख मिळतं आणि त्या सुखदुःखामुळं आपल्यामध्ये त्या वासना निर्माण होतात. मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील, त्या चांगल्या वाईट वासनेमुळं आपल्याला परत परत जन्म आणि परत परत मृत्यू हा आपल्याला प्राप्त होतो. आणि कारणदेह म्हणजे त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. तर हे आपण अज्ञानाचा अंधकार आपल्याला घालवायचा आहे. सूक्ष्म देहामध्ये आपल्याला सगळ्या सद्वासना निर्माण करायच्या आहेत आणि हा देह आपल्याला जो स्थूल देह आहे तो हा स्थूल देह हा कधीतरी पडणारच आहे. त्यामुळं सूक्ष्म देह जो आहे तो आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम करणारा आहे. त्यामुळं सूक्ष्म देहामध्ये जर वासनाच आपण शिल्लक ठेवल्या नाहीत तर आपण ईश्वराशी एकरूपता आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून त्यांनी हा देहत्रयातीता हा देहांच्या अतीत आहे. पुढचा आहे तो अवस्थात्रयातीता हा. अवस्था म्हणजे कुठली आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या एकापेक्षा एक वरचढ आहेत. जागृती अवस्थामध्ये आपल्याला सगळे ह्या जगताचं ज्ञान होतं. जे जे दृश्य आहे, जे जे आपल्याला पंचेंद्रियांचं ज्ञान ह्या जागृती अवस्थेमध्ये असतं. आणि त्याच्या पुढच्या ज्या अवस्था आहेत, स्वप्नामध्ये आपण आपला देह आहे ह्याचीसुद्धा जाणीव नसती आपल्याला. आपल्याला जे स्वप्नामध्ये असतं तेच आपल्याला खरं वाटत असतं. आणि सुषुप्ती जी आहे ती गाढ ज्ञानाची अवस्था असं त्याच्या पुढची उन्मनी अवस्था आहे. पण या ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपण परमात्म्याचं नाव घेतो आहे तोपर्यंत आपल्याला ती सुषुप्ती अवस्था असते, तोपर्यंत आपल्याला देहाचं भान नसतं. तर ह्या तिन्ही अवस्थांच्या हे पलीकडचा कोण आहे तर हा गणपती आहे म्हणून सांगितलेला आहे. तसं पुढचा मंत्र आहे कालत्रयातीता हा. काल म्हणजे आपण काय म्हणतो, भूत, वर्तमान आणि भविष्य. हा भूत, वर्तमान, भविष्य हे आपण केव्हा आपल्याला जाणवतं, जोपर्यंत आपलं जीवन आहे म्हणजे जन्म ते मृत्यू ह्या काळापर्यंत आपण भूत, भविष्य, वर्तमान म्हणतो. पण गणपती जो आहे तो ह्या तिन्हीही कालांच्या पलीकडचा आहे. कारण त्यानंच हे विश्व उत्पन्न केलेलं आहे. तो विश्व उत्पत्तीच्या आधीही होता, वर्तमान काळामध्ये आहे आणि माझा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा गणपती राहणारच आहे, ते तत्त्व ते राहणारच आहे. त्यामुळं तो जो गणपती आहे तो कालत्रयातीता हा आहे. पुढचा मंत्र आहे तो मूलाधार स्थितोसी नित्यम. तर ही केवळ एकच हा मंत्र असा आहे की त्याच्यामध्ये हठयोगाचा थोडासा उल्लेख ह्याच्यामध्ये येतो. मूलाधार म्हणजे कुठला आहे, कुंडलिनी जागृतीचं जे स्थान आहे त्याला तिने मूलाधार असं म्हटलेलं आहे. की जिथं माकडहाड असतं तिथं कुंडलिनी जागृती हे होते आणि तिथून ती अशी वर सहस्रार चक्रापर्यंत जाते. तर हे मूलाधार म्हणजे मूळ त्याचं जे कोण आहे ते हे माकडहाडापाशी त्याचं स्थान आहे. ते तिथंही कुंडलिनी शक्ती जागृत होती असं म्हटलेलं आहे. दुसरं मूला ह्याचं म्हटलेलं आहे की मूला म्हणजे माया. माया ही कुणी निर्माण केलेली आहे, ती गणपतीनंच निर्माण केलेली आहे. ती कशी, श्री ही त्याची शक्ती आहे म्हणजे ती त्याची प्रकृती आहे, ती गणपतीनंच निर्माण केलेली आहे. म्हणजे माया ही त्याचीच शक्ती आहे आणि तिचं हे प्रकटीकरण म्हणजे त्या मायेच्या साह्यानंच गणपतीनं हे विश्व उत्पन्न केलेलं आहे आणि तो मायेच्या अतीत आहे. कारण त्यानंच हे निर्माण केलेलं आहे, त्यामुळं तो मायेच्याही अतीत आहे. असं म्हणून हे मूलाधार स्थितोसी नित्यम असं हा मंत्राचा अर्थ आपल्याला येतो. त्वम शक्तित्रयात्मका हा पुढचा मंत्र आहे. शक्तित्रयात्मका हा 3 शक्ती आहेत. त्या 3 शक्ती कुठल्या आहेत, त्या चेतनाशक्ती आहे,
की चेतनाशक्ती म्हणजे चैतन्य शक्ती की जी आपल्याला कुठलंही कार्य करायला प्रवृत्त करते. दुसरी आहे ती जाणीव शक्ती आहे की ज्ञान आहे आपल्याला, की आपल्याला काय करायचं आहे त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. की मला कुठलंही पाणी प्यायचं आहे, तर पाणी प्यायचं आहे म्हटल्यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी आहे ह्याची जर जाणीव झाली तर मी ते पाणी पिणार. जर ती माझी जाणीवच माझी निघून गेली असेल तर ती जाणीव शक्ती माझी राहणार नाही, तर मला ते पाणी पण पिता येणार नाही आहे. म्हणजे ही चेतनाशक्ती आहे, ही जाणीव शक्ती आहे. आणि तिसरी म्हणजे इच्छाशक्ती. आपल्याला ते कार्य करावं, पाणी आहे ते पाणी प्यावं ही आपली इच्छा निर्माण झाली तर आपण ते पाणी पिऊ. म्हणजे हे पाण्याचं हे उदाहरण आपण घेतलं, पण हे कुठलंही कार्य विश्वातलं आपल्याला परमात्मा प्राप्तीची इच्छा जर आपल्याला निर्माण व्हायची असेल तर ह्या तिन्ही शक्ती आपल्या ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून ह्या शक्तित्रयात्मका हा अशा ह्या 3 शक्तींनी युक्त असा हा गणपती आहे. पुढचा मंत्र आहे त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. योगी लोक तुझे ध्यान करतात. योगी लोक म्हणजे कोण? ज्यांना योग प्राप्त झालेला आहे. कुणाचा योग? ज्याला गणपती प्राप्त झालेला आहे. तो म्हणजे साधना करता करता तो त्या गणपतीपर्यंत पोचलेला आहे. तो नेहमी गणपतीचंच ध्यान करतो. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे की सगळीकडं एकच एक परमेश्वर आहे असं त्यांचं वृत्ती त्यांची झालेली असती आणि सगळ्यामध्ये ते परमेश्वर आहेच आहे अशी त्यांची श्रद्धा असती, नव्हे तो त्यांचा अनुभव असतो. पुढचं त्वम ब्रह्मास्त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम भूर्भुवस्वरः ओम इथंपर्यंत आहे. हा 6वा मंत्र यांनी सांगितलेला आहे. म्हणजे थोडक्यात ह्याचं वर्णन जर करायचं झालं तर ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं तूच आहेस. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारा हे तूच आहेस. आणि भूर्भुवस्वरः ओम म्हटलेलं आहे की हे सप्तस्वर्ग आणि सप्तपाताळ ही जी आपली कल्पना आहे की पुण्य आपल्याला प्राप्त झालं तर आपण स्वर्गामध्ये जातो. जर आपल्याला पाप केलं, वाईट कर्म केली तर आपल्याला शिक्षा ही आपल्याला नरकामध्ये भोगायला लागते. ते सप्तपाताळ आहेत. जेवढं आपलं पुण्य जितकं पुण्य आपलं चांगलं तितके वरचे वरचे स्वर्ग आपल्याला मिळत जातात आणि जितकं आपल्या वाईट कृती असतील तितकं आपल्याला खाली आपल्या सप्तपाताळामध्ये जावं लागतं असं म्हणतात. तर पुढचा मंत्र येतो की गणादिम पूर्व उच्चार्य. ह्याच्यामध्ये 17 उपमंत्र आहेत. गणादिम पूर्व उच्चार्य म्हणजे ओम गंग गणपतये नमः हा जो मंत्र आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा शब्दातला आधी जो गण आहे किंवा ग हा जो गण म्हणजे ह्या शब्दांचा समुदाय. या शब्दांच्या समुदायातला जो गंग गणपतये नमः गणांचा अधिपती जो गणपती आहे त्याच्या तो पहिला मंत्र आपण हा ग म्हणायच्या आधी गणपतये म्हणायच्या आधी गंग हा शब्द उच्चारावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर अर्धेंदुलसितम. अर्ध आणि इंदू म्हणजे काय? चंद्र. तर ह्याच्यावरती गंग गणपतये नमः म्हणजे गच्या वरती चंद्रबिंदू आहे. तर हा गंग गणपतये गणपतीच्या आधी हा अर्धचंद्रबिंदू असलेला गचा उच्चार आपल्याला करायचा आहे. नंतर तारेणरुद्धम. तारेणरुद्धम म्हणजे तार म्हणजे काय? प्रणव. प्रणव म्हणजे काय? ओंकार. ओंकार म्हणजे ओम गंग गणपतये नमः म्हणजे गणपतये नमःच्या आधी गंगचा उच्चार करायचा आहे आणि गणच्या आधी ओमचा उच्चार करायचा आहे. म्हणजे हा मंत्र कसा होईल? ओम गंग गणपतये नमः हा असा उच्चार करायचा आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर गकार हा पूर्वरूपम बिंदुत्तर रूपम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आत्ता जो आपण मंत्र आत्ता सांगितला ओम गंग गणपतये नमः त्याचीच ही इथं पुनरुक्ती केलेली आहे आणि पुनरुक्तीनं तो मंत्र कसा म्हणावा ते त्यांनी सांगितलेलं आहे. ग हे त्याचं पूर्वरूप आहे, अ हे त्याचं मध्यम रूप आहे आणि
व हे त्याचं अंत्यरूप आहे. ओम गं गणपतये नमः. नंतर नादः संधानम. आता संधान म्हणजे काय आहे? हा नाद एकत्रितपणानं ऐकणं. ओम गं गणपतये नमः. तर ओम म्हणताना अ उ म असा आपण स्वतंत्र उच्चार करत नाही, तर तिघांचा मिळून एकच उच्चार होतो, त्याला त्यांनी संधानम असं म्हटलेलं आहे. नंतर संहिता संधी ही. तर मंत्रात्मक हा जो वेदाचा जो हा भाग आहे त्याला संहिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे संधी म्हणजे मैत्री असं म्हटलेलं आहे, ऐक्य. ह्या सगळ्यांच्यामध्ये ऐक्य आहे. ओम गं गणपतये नमः ह्याच्यामध्ये परब्रह्म स्वरूपाचं ऐक्य आहे असं हा मंत्र आपल्याला सांगतो. सैषा गणेश विद्या. गणांच्या ईशाची म्हणजे त्याच्या स्वरूपाची आणि त्याचं आत्मस्वरूप जे आहे त्याच्याशी तादात्म्य पावायची जी विद्या आहे त्याला त्यांनी गणेश विद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे गणपतीची जी उपासना आहे त्याला त्यांनी गणेश विद्या असं म्हटलेलं आहे. गणक ऋषी ही. तर आता हे गणक ऋषी कोण आहे? तर गणक ऋषी म्हणजे ज्यांनी हे विश्व निर्माण केलं तो हा विश्वस्वरूप गणपतीच आहे. तर हा गणांचा कर्ता आहे आणि हा स्तोत्राचाही कर्ता कोण आहे? तर गणपतीच आहे. म्हणजे अथर्वण ऋषींनी जरी हे सांगितलेलं असलं, जसं बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा सांगितली, तसं हा अथर्वण ऋषींना हे हे गणक म्हणजे ही अथर्व शीर्ष हे त्यांनी सांगितलेलं आहे. निचृत गायत्री छंद हा. हे अथर्व शीर्ष कसं आहे? गायत्री छंद. तर प्रत्येक स्तोत्र जे आहे ते कुठल्या तरी छंदामध्ये गोवलेलं असतं. आणि तो छंद कुठला? तर त्या ऋषींना किंवा त्या गणपतींनी किंवा त्या परमात्मा स्वरूपानं जे काही सांगितलेलं असेल ते छंदामध्ये ते ओवलेलं असतं. तर तो छंद गायत्री मंत्र जो आहे तो 24 त्याच्यामध्ये अक्षरं आहेत. तर ह्याच्यामध्ये निचृत गायत्री म्हणजे 23 ह्याच्यामध्ये अक्षरं आहेत. म्हणून त्याला त्यांनी सांगितलेलं आहे एक वर्ण जर कमी असेल तर त्याला निचृत गायत्री छंद असं म्हटलं जातं. गणपतीर देवता या मंत्राची म्हणजे हा अथर्वशीर्षाची देवता कोण आहे? तर गणपती आहे. नंतर ओम गं गणपतये नमः हा सुद्धा हा जसं ओम गं गणपतये नमः तसाच हा पण ओम गं गणपतये आणि ओम गं गणपतये नमः हा सुद्धा यापैकी कुठलाही तुम्ही मंत्र म्हणलात तर तुम्ही गणपतीपर्यंत पोचू शकता. म्हणजे हा स्वतंत्र मंत्र आहे. ओम गं असं म्हटलं तरी पोचू शकता. ओम गं गणपतये नमः किंवा ओम गं गणपतये असं म्हटलं तरीसुद्धा हे सगळे स्वतंत्र मंत्र आहेत की जे तुम्हाला गणपतीपर्यंत पोचवतील. पुढचं मंत्र येतो एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. एक म्हणजे काय आहे? एक म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता आणि विद्महे म्हणजे जाणणे. म्हणजे ह्या संबंध विश्वावरती कोणाची सत्ता आहे? एकच एक सत्ता आहे. ती कुणाची आहे? तर एकदंताय विद्महे. ती जाणणं म्हणजे कुणी ह्या गणपतीची सत्ता ह्या सगळ्या विश्वामध्ये आहे असा ह्याचा एकदंताय विद्महे असा अर्थ होतो. वक्रतुंडाय धीमहि. धीमहि म्हणजे काय? ध्यान करतो. आणि कोणाचं? वक्र म्हणजे अवैध कामं जे कोण करतात किंवा जी कोण दुष्कृत्य करतात त्यांचा नाश करणारा जो आहे त्याला वक्रतुंडाय धीमहि. त्यांचं तुंडाय म्हणजे त्यांना ताडण करणारा, दुष्कृत्य करणाऱ्याचा जो ताडण करतो त्याचं मी ध्यान करतो असं वक्रतुंडाय धीमहि ह्याचा अर्थ आहे. तन्नो दंती प्रचोदयात. दंती म्हणजे काय? सर्व सत्ताधीश ईश्वर स्वरूप उदार गणेशानं आपल्याला ही प्रेरणा द्यावी. की कशाची प्रेरणा द्यावी? की प्रचोदयात चिंतन आणि ध्यान ह्या भक्ताच्या प्रयत्नांना ईश्वराची कृपा प्राप्त व्हावी. जो गणपतीची प्रार्थना करतो आहे त्याच्या प्रयत्नांना यश द्यावं आणि त्या गणपतीपर्यंत पोचावं अशी म्हणून ही इथं प्रार्थना आहे. एकदंतम चतुर्हस्तम.
आता एकदंत म्हणजे आपण बघितलं, एक म्हणजे काय आहे, माया आहे. ही माया जी ही सगळी विश्व व्यापून आहे, त्या विश्वावर एकमात्र सत्ता कुणाची आहे, तर ह्या एकदंताची आहे. म्हणजे ह्या गणपतीची ह्या संबंध विश्वावरती सत्ता आहे. चतुर्हस्तम, आता चतुर्हस्त आपण बहुतेक आपण ज्या मूर्ती आपण बघतो ईश्वराच्या, ते देवी असू दे किंवा देव असू दे, बहुतेक चतुर्भुज असतात. तर त्या चतुर्भुजाचं हे आहे की गणपती हा दाता आहे. तर जे जे काही चतुर आहे म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ देणारा हा गणपती आहे. नंतर तो 4ही हातांनी आपल्याला प्रदान करतो. ते काय आहे, 4 आश्रम आहेत, नंतर 4 वाणी आहेत, 4 पुरुषार्थ आहेत, 4 वेद आहेत, 4 धाम आहेत, नंतर 4 युगा आहेत आणि अंतःकरणसुद्धा चतुष्ठी असं म्हणलेलं आहे. तर हे जेव्हा सगळे 4 आपल्यामध्ये असतात, तर त्यावेळेला आपलं जीवन हे पुरुषार्थाने युक्त होतं आणि जीवन हे आपलं परिपूर्ण होतं. असं म्हणून पुढचा मंत्र येतो, पाश अंकुश धारिणम. गणेशाची ही जी सगुण मूर्ती आहे, त्याच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये पाश आहे आणि डाव्या हातामध्ये अंकुश आहे. पाश म्हणजे काय, पाश म्हणजे बंधन आणि अंकुश म्हणजे विवेक. जेव्हा आपण मनावर संयम ठेवू किंवा विवेक आपण ठेवू, तर त्यावेळेला आपण पाशातून आपण मुक्त होऊ. जोपर्यंत आपल्यामध्ये जीवनामध्ये विवेक येणार नाही आहे, विचार येणार नाही आहे, तोपर्यंत आपण पाशमुक्त होऊ शकणार नाही आहे. तर रदम, पुढचं रद म्हणजे काय, दात. तर गणपतीचा हत्तीचा जो दात, तो तुटलेला एक दात आहे, अर्धा दात आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जोपर्यंत आपल्याला पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत आपली अवस्था ही अर्ध्या तुटलेल्या दातासारखी असते. म्हणजे बौद्धांचं त्यांनी हे मत दिलेलं आहे की बौद्धांचं पूर्णावस्था म्हणजे वृत्तीशून्य अवस्था जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही आहे, तोपर्यंत आपली ही अर्धवट म्हणण्यापेक्षा अर्ध्या तुटलेल्या दातासारखी आपली अवस्था राहणार आहे. नंतर वरदम हस्तैहि बिभ्राणम. वरद, आपल्याला माहिती आहे वरद हस्त, सर्वांचं कल्याण व्हावं, हा तो वरद हस्त आहे. गणपती कधीही कुणाचंही अकल्याण करणारा नाही आहे. तर वरद हस्तातून आपल्याला प्रेरक शक्ती मिळते, आपल्याला सात्विक कर्म करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तर हा वरद हस्त देणारा हा गणपती आहे. नंतर पुढचं आहे मूषकध्वजम. मूषकध्वजम ह्याचे वेगळे वेगळे अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत. मू म्हणजे मूढत्व आणि श म्हणजे नाश करणारा आणि क म्हणजे पात्रता. ज्याचं मूढत्व नाश करण्याची, मूढत्व म्हणजे मूर्खपणा जो आपल्यामध्ये असतो, त्याचा नाश करण्याची पात्रता कुणामध्ये आहे, तर केवळ आणि केवळ गणपतीमध्येच आहे. तर दुसरा अर्थ आहे मूषक म्हणजे वासनायुक्त आहे, तो चोरी करणारा आहे, चंचल मनाचं प्रतीक असं सुद्धा त्याला म्हटलेलं जातं. म्हणून सर्वांचं दमन करण्यासाठी, ह्या म्हणजे कशाचं, वासनेचं, चोरी करण्याचं, ह्या सगळ्याचं दमन करण्यासाठी म्हणून हा गणपती मूषकावरती आरूढ झालेला आहे. म्हणून त्याला मूषकध्वजन असं म्हटलेलं आहे. आणि मूषक तिसरं हे आहे ते उंदीर हा आहे, तो अत्यंत चपळ आहे, तीक्ष्ण दात असलेला आहे. तो बंधनाचं जाळं, आपल्याला इसाप नीतीमध्ये वाघाची जाळं, तो सिंहाचं जाळं सोडलेलं माहिती आहे आपल्याला ते. तर हा बंधनाचं जाळं तोडून हा पलीकडं जाणारा आहे, अत्यंत चपळ असा आहे. म्हणजे हा जो उंदीर आहे तो बाहेरची डरफलं तशीच ठेवतो आणि आतलं तेवढं सत्व आहे तो खाणारा आहे. आणि म्हणून हा आपल्याला ह्या शरीराच्या साह्यानंच आपल्याला साधना करायची आहे. पण जेव्हा आपली साधना पूर्ण होईल त्यावेळेला हा आपला देह सोडायचा आहे. तर हा त्यातला जो गर्भितार्थ आहे, जो गाभा आहे परमेश्वर प्राप्तीचा, तो आपल्याला मिळावा असाही ह्याच्यामध्ये एक अर्थ निघतो.
आणि मूषक म्हणजे काय, सर्व काही भक्षण करणारा, काळाचं प्रतीक असं म्हणून त्याला मूषक असं म्हटलेलं आहे. म्हणून ईश्वर हा त्यावरती आरूढ होऊन काळाला ठराविक गतीनंच आपल्याला जावं लागतं. त्यावरती काळावरती कंट्रोल करणारा कोण आहे, तर हा मूषकध्वज असा गणपती आहे म्हटलेला आहे. रक्तम असं म्हटलेलं आहे. आता गणपतीचं जे सगुण रूप आहे ते सगळं लाल ह्यानी, म्हणजे त्याचं वस्त्र लाल आहे, त्याला फूल लाल लागतं, माला आहे ती पण लाल आहे, ते सगळं लाल लाल सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये रजोगुण हा आपल्याला लाल रंगाने व्यक्त केला जातो. तर तो शबल आणि शुद्ध असं म्हटलं जातो. तो शुद्ध म्हणजे आणि लाल गुण हा प्रेमाचं पण प्रतीक आहे. तर गणपती आपल्याला जे आराध्य आपलं दैवत आहे त्याच्यावरती आपलं प्रेम निर्माण व्हावं आणि आपली प्रेमानं त्याची ही आपल्याला साधना व्हावी अशासाठी म्हणून ते रक्तम असं म्हणलेलं आहे. दुसरा अर्थ, सिंधुरासुराचा ज्यानं तो वध केला, असुर होता तो ह्याचा, त्यावेळेला त्यानं तो वध केल्यानंतर त्या रक्ताच्या सगळ्या चिळकांड्या उडाल्या, त्यामुळे त्याचं सर्व अंग हे लाल झालं. अशा अर्थानंही त्याला रक्तगंधानुलिप्तांगम असं म्हटलेलं आहे. लंबोदरम आहे. लंबोदरम म्हणजे काय, आपल्याला गणपतीचं लंबोदर माहितीच आहे, कारण त्याच्या उदरामध्ये हे सगळं विश्व त्यानं आपल्या पोटामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याचं हे पोट हे खूप मोठं आहे. आणि त्या आपल्या अनंत चुका जरी असल्या तरीसुद्धा तो आपल्या पोटामध्ये घालून आपल्याला चांगलं ते प्रदान करतो, असा हा लंबोदर आहे. नंतर एकाने म्हटलेलं आहे, विश्वंभर विश्व सामावले पोटी, आम्हीही शेवटी तेथे असू. शूर्पकर्णकम, शूर्प म्हणजे सूप आहे. सूप म्हणजे काय, आता गणपतीचे जे आहेत ते शूर्पकर्णक आहे. सुपामध्ये आपण जेव्हा धान्य पाखडतो त्यावेळेला जे टर्फल आहे, म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते उडून जातात आणि सत्व तेवढं आपल्याला मिळतं. तसं हे त्याचे आपण कर्णाने ओम भद्रम कर्णेभिः सांगितलेलं आहे. जे प्रापंचिक संसाराच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत आणि जे सत्व तेवढं आहे ते तेवढं आपण कानाने ग्रहण करायचं आहे. तर कोंडा बाहेर फेकतो तसं आपण कोणी काही बोललं, आपल्या साधनेच्या आड येणारं जे जे काही आहे ते सगळं आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि जे सत्व तेवढं गणपतीच्या उपासनेचं जेवढं आहे तेवढं कानानं आपण ऐकून ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे. रक्तवाससम, ते आत्ता जे सांगितलं की सगळं त्याचं हे रक्त, तसंच हे सगुण रूपाचं वर्णन आहे. रक्तवाससम, रक्तगंधानुलिप्तांगम, रक्तचंदन त्याला लावलेलं असतं. रक्तपुष्पैः सुपूजितम, तर ही रक्तपुष्पैः सुपूजितम म्हणजे आपल्याला सुगंधित फुलांनी त्याची पूजा करायची आहे. म्हणजे काय की आपली ही कर्म, जे जे आपण कर्म करू ते कर्म सुगंधित व्हावं. तर सुगंधित व्हावं म्हणजे काय आहे, सत्कर्म आपण करावं, त्या कर्तृत्वाचा अभिमान आपल्याला नसावा आणि आपण जे कर्म करू ते आपल्या समाजासाठी म्हणून त्याचा चांगला उपयोग व्हावा असं म्हणून हे रक्तपुष्पैः अशी कौशल्यपूर्ण आपण कर्म आपल्याला करायची आहेत. रक्तगंधानुलिप्तांगम, तर रक्तगंधानु म्हणजे देव हा भक्तांवरती अनुकंपा करणारा आहे, म्हणजे दया करणारा आहे, तो करुणासागर आहे. आपण संत म्हणा किंवा हे सगळे देव आहेत ते सगळे करुणासागरच आहेत. जगत कारणम अच्युतम पुढचा मंत्र आहे. जगाचं मूळ कारण आहे किंवा कोणत्याही त्याच्यामध्ये त्याची च्युती, हे सगळं जग त्यांनी उत्पन्न केलं. आपण तास 2 तास काम केलं तर आपल्याला विश्रांतीची आवश्यकता वाटते, पण हा गणपती जो आहे त्यानं सगळं हे विश्व उत्पन्न केलं आणि नुसतं विश्व उत्पन्न करून थांबला नाही आहे, तर हे सतत 1 सेकंदाचीही विश्रांती न घेता हे जगत त्यानं चालू ठेवलेलं आहे. आणि तरीसुद्धा ते अत्यंत नियमितपणाने, अत्यंत सुसूत्रप्रमाणे, अत्यंत नियमबद्ध ते सगळं चाललेलं आहे. तरीसुद्धा तो दमत नाही, थकत नाही.
असा हा जगत्कारणम अच्युतम म्हणजे ज्याच्यात च्युती होत नाही, म्हणजे तो दमत नाही. आविर्भूतमच सृष्टादौ, तर ह्या सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वीच तो प्रकट झालेला आहे आणि त्याला अंत नाही असा तो आहे. म्हणजेच उत्पत्ती स्थिती लय हे त्यानं केलेलं असलं तरीसुद्धा त्याचा अंत मात्र कधीही होत नाही. प्रकृते हे पुरुषात परम, प्रकृती ही प्रकृती म्हणजे काय, ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे. सात्विक राजस तामस ह्या त्याच्या सापेक्ष आपण ही प्रकृती ही कशी आहे, त्या प्रकृतीच्या पलीकडं हा परमेश्वर आहे. म्हणजे त्यानंच प्रकृती उत्पन्न केलेली आहे, त्यामुळं तो प्रकृतीच्या पलीकडं आहे. प्रकृते हे पुरुषात परम, त्याच्याही पलीकडचा आहे. एवं ध्यायत्यो नित्यम स योगी योगिनां वराहा, तर हा या ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून प्रयत्न करणाऱ्या साधकाने गणेशाच्या सगुण रूपाशी आपल्याला प्रयत्न म्हणजे सगुण रूपाचं ध्यान करायचं आहे आणि सगुणाचे आधारे निर्गुण पावावे निर्धारे असं म्हटलेलं आहे. हे जे योगी लोक आहेत ते ईश्वराशी एकरूप होण्यासाठी आपल्या सगुण रूपाचं ते ध्यान करतात आणि मग निर्गुण तत्वाकडं ते जातात. त्याच्यामुळं त्याची उपासना करता करता आपल्यामध्ये जी अविद्या आहे, आपल्यावर जो मोह आहे तो सगळा दूर जातो. वासना कामना या सगळ्या नष्ट होतात आणि मग आपण जीवनमुक्त होतो. नमो व्रातपतये ते वरदमूर्तये नमो नमः हा 10वा मंत्र आहे. व्रात म्हणजे काय, व्रात म्हणजे व्रत करणारा साधक आहे. व्रत कशासाठी, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी. ध्येय कुठलं आहे, परमात्म स्वरूपाशी एकरूपता आपल्याला प्राप्त व्हावी, गणपतीशी आपल्याला एकरूपता प्राप्त व्हावी असं करणारा असा जो साधक आहे, असा जो भक्त आहे, त्यांचं पालन करणारा म्हणजे त्यांना सावरणारा, त्यांना ती साधना करण्यासाठी अनुमोदन देणारा जो आहे त्याचं रक्षण कर किंवा त्या भक्ताचं रक्षण करणारा हा व्रातपतये म्हटलेला आहे. नमः प्रमथपतये, प्रमथ म्हणजे काय, हा गण आहे. तर प्रमथ म्हणजे काय आहे की हे शिवाचे गण आहेत असं म्हटलं जातं. शिवांच्या गणामध्ये विविध शक्ती आहेत. शिव म्हणजे काय आहे की हा आपल्याला लय करणारा आहे. तर त्याच्यामध्ये अनेक त्याचे असिस्टंट म्हणू आपण, त्या शिवाचे अनेक गण आहेत आणि त्यांचा हा अधिपती आहे. म्हणजे शिवाच्या सुद्धा वरचा त्या प्रमथ म्हणजे त्या गणांचा हा अधिपती आहे किंवा त्यांच्यावरती सुद्धा हा कृपाछत्र धरणारा आहे. म्हणजे असं आहे की शक्ती सामर्थ्य अनेक लोकांच्यामध्ये असतं, तर त्या सामर्थ्याला योग्य वळण लागलं तरच त्या सामर्थ्याचा चांगला उपयोग होतो. बुद्धीला सुद्धा योग्य वळण लागलं तर ती बुद्धी सन्मार्गाला म्हणजे ईश्वराची जर आराधना केली तर आपण भगवंताची प्रार्थना आपण केली तर आपल्याला भगवंत प्राप्त होणार आहे. सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती, कुठल्याही ह्याची तुम्ही प्रार्थना केली तर तो जसा भगवंताला पोचणार आहे तसं इथं हे म्हणतात की अनेक शक्ती सामर्थ्य आहेत, पण त्या सगळ्या शक्ती ह्या तुम्ही ईश्वराकडं वळवा म्हणजे मग तो तुम्हाला स्वसंवेद्य आहे. मग तो तुम्हाला ती शक्ती ईश्वरप्राप्तीसाठी उपयोगात आणता येईल. नंतर नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने नमो नमः म्हटलेलं आहे. ज्याच्यामधून अनेक विश्व निर्माण झालेली आहे अशा त्या लंबोदराला किंवा त्याच्यामध्ये अनेक विश्व सामावलेली आहेत अशा त्या लंबोदराला नमस्कार असो असं म्हणून विघ्ननाशिने, जीवनात येणाऱ्या अनेक संकट आहेत, त्या साधनेच्या आड येणारे अनेक संकट आहेत, तर त्या संकटाचं निवारण करणारा, विघ्ननाशन करणारा हा शिवसूत म्हणजे शंकराचा हा पुत्र त्याला आणि वरद मूर्तये, वरद म्हणजे आपल्याला आशीर्वाद देणारा असा हा जो गणपती आहे त्याला
आपला नमस्कार करूया. गणपती आणि रचनाकार हे अथर्वण ऋषींना आपण आदरपूर्वक नमस्कार करूया आणि हे अथर्व शीर्ष आज इथे आपण विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. ओम तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती.